नमस्कार. बोलायचं आहे एका जुन्याच विषयावर. थोडं थोडं बोललोय आपण त्याच्यावर, पण आज जरा वेगळ्या दिशेचं बोलायचं आहे त्याच विषयावर. तो विषय आहे अचानकच तरुणी पोरं हृदयविकाराचे झटके येऊन मरणं. फार जाणवतच नाही, एवढा मोठा देश आहे हा, आणि देशात बेईमान माध्यम आहेत, प्रसार माध्यम. फार काही घेणंच नाहीये कोणाला. मी फिरतो खूप, सगळीकडे फिरतो, आणि दर ठिकाणी कुठंतरी 14 वर्षाचं मुलगा किंवा मुलगी, 20 वर्षाचं मुलगा किंवा मुलगी, 30च्या आसपासची पोरं, 27-28ची पोरं, 25ची पोरं. पोरं पोरं म्हणताना पोरी पण त्यात आहेत. अचानक झटका येतात आणि मरतात. काही मागं पुढं काही लक्षणं नसतात आणि मरतात. तर ही चर्चा आहे आणि त्याच्यावर बोलणंही खूप झालंय, आणि काही अहवाल पण आलेत की ही सगळं त्या कोरोनामध्ये घेतलेल्या लशींचे दुष्परिणाम आहेत. म्हणजे याचा खुनी बिल गेट्स आहे. बिल गेट्सनं कोरोना सुरुवात केली होती, टाकला होता बिल गेट्सनं, आणि तो जगभर पसरवला. आणि त्या काळात तर माणसांचे खून केलेच त्यानं कोरोनाच्या नावाखाली जगभर, आणि त्याचं काही होईना. म्हणजे त्याला काय, कुठलाही देश किंवा कुठलंही सरकार किंवा कुठलंही जगातलं न्यायालय त्याला काहीच त्रासच देईना. म्हणजे त्याला काही चौकशी करेना काय. बरं, तोही चूक झाली म्हणाला, आणि त्याच्यासारखे तातडीनं लशी तयार करणारे जे जगभरचे लोक आहेत, आपल्याकडचा सिरमवाला पुनावाला आहे, ते कुठले कुठले कोविशिल्ड आणि कोविफिल्ड काय काय नावाच्या आणल्या होत्या लशी, तर खूप लोक मरतायत. म्हणजे कोरोनात मेले ते वेगळे, पण कोरोनानंतर जे काही त्या लशींमुळं, त्यांच्या त्यावेळेच्या चुकीच्या औषधांमुळं, ते रेमडेसिवीर आणि काय 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 कसली कसली औषधं त्यावेळेस डॉक्टरांनी दिली, त्यानं पोरं मरतायत. मधल्या वयाचे तर मरतच असणार आहेत, पण मधल्या वयाच्या लोकांकडे फारसं कोणी संशयानं पाहत नाही, कारण काय कधीतरी मारणारच आहे माणूस, आणि म्हाताऱ्यांचं तर काय ठीकच आहे. आणि भारत सरकार म्हणालं की आम्ही आग्रहच केला होता कोणाला, आणि त्यांनीच आग्रह केला होता, बंदी घातली होती की तुम्ही लशी नाही घेतल्या तर अमुक अमुक सुविधा तुम्हाला मिळणार नाही. तर भारत सरकारही खुनीच आहे या बाबतीत. तर मग हे खून झालेले आहेत हे मान्य आहे, त्याच्यावर संसदेत चर्चा झाली आहे, जगभर रिपोर्टिंग झालंय त्याच्यावर. आपण गंभीर का व्हायला तयार नाही आहोत नागरिक म्हणून, हा प्रश्न आहे. एवढ्या मोठ्या देशात या बातम्या अशाच छूटछूट छूटछूट छाटछूट छूटछूट अशाच राहतात, आणि त्याला एक व्यापक स्वरूप येत नाही. प्रत्येक मानवी जीव मौल्यवान आहे, मूल्यवान आहे, आणि त्याला जगण्याचा अधिकार आहे. ही उमेदीला आलेली आणि नव्यानं आयुष्य सुरू करणारी पोरं ज्या पद्धतीनं मरतायत पटापटा, याची एक सलग आकडेवारी सुद्धा अख्ख्या देशात नाही, एका राज्यात नाही, एका जिल्ह्यात नाही, कुठंच नाही. म्हणजे सरकारी यंत्रणा याच्यावर काही काम करताना दिसत नाहीयेत, प्रसार माध्यमावर त्याच्यावर काही काम करताना दिसत नाहीयेत, आणि समाज म्हणूनही कोणी काही काम करताना दिसत नाहीये. बऱ्यापैकी समाजसेवी संस्था असतात, NGOज असतात, ते अनेक प्रकारचे उपक्रम घेत असतात, आरोग्य शिबिर घेणारे लोक आहेत. पण हा विषय व्यापक करून काही बोलावं असं तरी अजून वातावरणात कुठंच काही दिसत नाही, आणि हे जास्ती घातक वाटतंय मला. म्हणजे सरकारांनी खून केले असं जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा सरकार निवडून देणाऱ्या समाजानं पण खून केले हेही गृहीत धरलं पाहिजे. मग या समाजानं ती जागृती आणून, झाले खून ठीक आहे, पण का आता पोरं मरतायत, तर मग ही पोरं मारण्याची कारणं शोधणं, त्याचे विस्तृत संशोधन करणं, त्याचे अहवाल तयार करणं, आणि ही पोरं मारणार नाही ज्यांनी लशी घेतली आहेत,
ही पोरं किंवा या कुठलीही व्यक्ती, कुठल्याही वयाची व्यक्ती मरणार नाही याच्यासाठी काही संशोधनं करणं, अभ्यास करणं, असं काही चालू आहे का या देशात? ते कधी होणार आहे? की पुन्हा बिल गेट्स सारख्या हरामखोरांच्याच याच्यावर बसणार आपण, की ते संशोधनं करतील आणि ते सांगतीलच आता की तुम्ही या लशी घ्या, म्हणजे इफेक्ट होण्यासाठी लशी, आणि मग साईड इफेक्ट निस्तरण्यासाठी पुन्हा लशी, त्याचे साईड इफेक्ट निस्तरण्यासाठी पुन्हा लशी, औषधं. हे भयावह आहे आणि माणसं मरतायत. किड्या मुंग्यांपेक्षाही जास्ती स्वस्त झालीत माणसं, आणि ती मरतायत, आणि कवळी पोरं मारण्याचं जास्ती दुःख आहे. ज्यांनी ऊर्जावान होऊन घरांना आधार द्यायचे, उभं राहायचं, विश्व घडवायचं, समाज घडवायचा, अशा तरुण्या पिढीचे मृत्यू होत आहेत पटा, आणि खूप ते फारसं कळत नाहीये, पण फिरताना जाणवतं खूप पोरं मरतायत भोवती. आणि पोरं तर होती ती मेली काय, तशाही तरुण्या पिढीबद्दल आपल्याला फार असताय वगैरे असं नाही वाटत. तरुण पिढी चुकते या विषयावर फारच रसिक चर्चा करणारा हा देश आहे, पण तरुण पिढीनं नेमकं काय करावं आणि कसं जगावं याच्यावर बोलणारं फारसं कोणी नाही. आणि जेवढे मोटिवेशनल भोंदू लोक आहेत, एक तर ते बुवाबाजी करणारे लोक आहेत, आणि मोटिवेशन नावाची आणखी एक भोंदू बुवाबाजी सुरू आहे या देशात. त्याच्यात फक्त ते कसं 1001 मार्ग यशस्वी होण्याचे वगैरे असले फालतूपणे चालू आहेत. माणूस म्हणून कसं जगायचं आणि उभं कसं राहायचं याच्यावर फारसं काही चालू नाहीये. आणि ते इतकं भयंकर आहे, समाज याच्याकडे लक्षच द्यायला तयार नाही. समाज पुन्हा त्या ह्याच्यातच पडलाय. इथल्या लोकांना नेत्यांना हो आणि इराणच्या युद्धाचं काय होणार याची चर्चा करायला वेळ आहे. आपल्या शेजारचं पोरगं मेलं ते याचं काय करणार आहोत, आणि आपल्या पोरावर पाळी येणार असेल किंवा आपल्या घरावर पाळी येणार, आपण सगळे मिळून काय करणार आहोत याच्याबद्दल काही चर्चा नाही. आणि असले व्हिडिओ पण कोणी पाहत नाही. मी आता बोलतोय हे किती लोकांपर्यंत पोहोचणार आहे मला नाही माहिती. पुन्हा ते थिल्लरपणाच चालू आहे सगळा. ते अश्लील व्हिडिओ पाहणं, ताज्या राजकारण्यांबद्दलच्या बातम्यांना उच असतो, टीका टिप्पण्या करणं, आणि ते एकदा याच्या बाहेर येऊन देश आणि देशातला समाज, आणि मग आपण काही संशोधनं करणं, कुठली विद्यापीठं काय काम करते त्याच्यावर. सुचतंय मला थोडंसं की आपण नागरिकांच्या एखाद्या गटानं सगळ्या विद्यापीठांना पत्र पाठवली पाहिजेत की हे अशी परिस्थिती उभी राहिली, तर याच्यावर तुमच्या विद्यापीठात काही संशोधन चालू आहे का, कृपया उत्तर द्या म्हणून. देशातल्या सगळ्या विद्यापीठांना विचारलं पाहिजे. अगदी कृषी विद्यापीठांना. विद्यापीठ म्हणजे फक्त ते अमुकच शिकवणार, झापडबंद नाहीये ते. ITच्या विद्यापीठांना पण विचारलं पाहिजे की तुमच्याकडे काही चालू आहे का या विषयावर, काही करता आहात का, की संबंध नाही तुमचा माणसांच्या मृत्यूशी, लशींशी, आरोग्याशी, आजारांशी. विद्यापीठांना पत्र दिली पाहिजे. भारताच्या विज्ञान विभागाच्या जेवढ्या संस्था आहेत त्यांनाही पत्र लिहून विचारलं पाहिजे, आणि नागरिकांनाही सार्वजनिक माध्यमातून खुलं आवाहन केलं पाहिजे की तुम्ही या विषयावर काय करता, तुम्ही जागृत आहात का, आणि तुम्ही काय करता आहात. तुम्हाला हा प्रश्न जाणवतो का, आणि जाणवत असेल तर तुम्ही काय करता, आणि नसेल तर का नाही जाणवत, मग तुम्ही कशात गुंतलेले आहात. ते हिंदू मुसलमान करण्यात, महापुरुषांच्या आरत्या करण्यात, इतिहास उगाळण्यात. आज जगताय की नाही तुम्ही वर्तमानात. तुमचा सगळ्यांवर पाळी आलेली आहे. सबका नंबर आहे का, कुणी वाचणार नाहीये. ते हिंदू मुसलमान धर्म वाचवायला येत नाही त्या गोष्टींना. इथं शास्त्रीय आणि वैज्ञानिक संशोधन, तर देशात काही चालू आहे का असं विचारलं पाहिजे. परदेशात चालूच असणार, कारण एक आहे, पुन्हा इथल्या उद्योगपतींनाही पत्र पाठवली पाहिजे. सगळ्या क्षेत्रांचे पैसे कमावणारे जे उद्योगपती आहेत त्या उद्योगपतींना विचारलं पाहिजे की तुम्ही संशोधनात किती पैसे घालवताय. तुम्ही जगातले पहिले 10वे, 100वे, 250वे काय जे श्रीमंत असाल ते असाल, तुमच्याकडे सगळे कारखाने आहेत, सगळी खनिजे आहेत, सगळे जमिनी आहेत,
सगळे उद्योग आहेत, सार्वजनिक उद्योग आहेत, सरकारी उद्योगही तुम्हीच बळकावलेले आहेत, खाजगी उद्योग आहेत, स्टील कोळशापासून सगळं तुमच्याकडे आहे, जंगलं तुमच्याकडे आहेत, शेत्या तुमच्याकडे आहेत, आणि पैसा अमाप आहे, तर तुम्ही संशोधनावर काही खर्च करतात का? हे विचारावं लागेल, किमान पत्रांनी विचारावं लागेल, आणि प्रसारमाध्यमांना विचारावं लागेल की याच्याबद्दल तुमच्याकडे काही रिपोर्टिंग आहे का, तुमच्या पत्रकारांनी काही संशोधन केलंय का, आणि तुम्ही काही अहवाल तयार करून देताय का तुम्ही आपलं रोजच बडे मुद्दे छोटे मुद्दे अशा फालतू चर्चा करण्यात रमलेले आहात. आणि नुसते चर्चा करून नव्हे, शोधपत्रिकारिता चालू आहे का तुमची? वर्तमानपत्रांनाही विचारलं पाहिजे, आणि टीव्ही मीडियालाही विचारलं पाहिजे, आणि सोशल मीडियातल्या जनतेलाही विचारलं पाहिजे की तुमचं काय चालू आहे. काही संशोधनं करणार आहात की नाही, का पोरं मरतायत मरू देणार? जगणारी जिवंत राहणारी जे आहेत ना, ते सतत जिवंत नाही राहणार आहेत. या देशातल्या कोट्यवधींनी लशी घेतलेल्या आहेत, ते टपकणारच आहेत. त्या लशींवर आणखी काउंटर तुम्हाला वाचवणारं काही चालू आहे का? तुम्ही काही संशोधनं करतात का, पेपर्स मांडतात का, तुम्ही काही औषध निर्मिती करतात का, जगभर काय चाललंय, कुठून काही मदत घेता येते का, ही पोरं वाचवण्यासाठी काय प्रयत्न करावा? भारताचं तरुण भवितव्य मरतंय, आणि सगळ्या जगात तरुण देश आहे म्हणे. आता तरुण मारण्याची व्यवस्था केली ना हो तुम्ही, का नको होते तुम्हाला तरुण? हा तरुणांचा देश तसाही म्हातारा होणारच होता आणखी 5-10 वर्षांनी. तर मग ही उमेदीची पोरं उभी राहत आहेत त्यांच्या घरांसाठी, आणि कित्येक लोकांच्या घरांचे आधार आहेत ना हो. एक लक्षात घ्या, भारतीय कुटुंब व्यवस्थेत मुलं ही नुसती हाऊस म्हणून नाही जन्माला घातली जात. त्यातला कितीतरी मोठा हिस्सा आहे समाजाचा जो मुलांकडं घराला जगवणारं भांडवल म्हणून पाहतात, आणि ते नैसर्गिक आहे, त्यात वाईट काहीच नाही आहे. होणारी मुलं ही घरं चालवणाऱ्या पिढ्या म्हणूनच असणार, म्हणून तर प्रजोत्पादन करायचं आणि वंश चालवायचा. ती जी आपली साखळी आहे ना, ती अन्न साखळी आहे. अन्नाची तरतूद आहे यात. एका पिढीनं कमवायचं, मुलं जन्माला घालायची, तिला वाढवायची, त्या पिढीनं कमवायचं, त्या पिढीनं मागची पिढी आणि पुढच्या पिढीच्या अन्नाची तरतूद करायची, तिनं पुढची पिढी आणखी वाढेल, ती मागची पिढी, असं साखळी आहे ती. आपली कुटुंब व्यवस्था ही अन्न साखळी आहे. या अन्न साखळीतली माणसं, तरुणी पिढी पटापटा मरून जाणार असेल तर ते जे अन्न साखळी खंडित होणार आहे त्याचं काय करणार आहोत आपण? याच्यावर कधी बोलणार आहोत आपण? आपण का ते धर्म नावाचे काल्पनिक खेळ खेळत बसलेलो आहोत? विकृत नाही का वाटत आपण? आपला मानवी जन्म वाया गेला असं आपल्या भारतीयांना वाटतंय की नाही? आणि सरकारांवर श्रद्धा ठेवायची बंद करा ना. सरकार हे आपली नोकर आहेत. तुम्ही कोणाच्या तरी प्रेमात पडून सरकार निवडून नका ना आणू. ती सरकारं तुमची दया माया करत नाही, तुमची जात पण पाहत नाही. खूप लोकांचा गैरसमज आहे की आत्ता बसलेलं केंद्र सरकार आपल्या जातीचं आहे. नसतं ते त्यांच्या पैशाचं आहे. कधीतरी अकला येऊ द्या ना. आणि आम्ही बोलायला लागलो ते मोदी सरकारच्या विरोधात की आम्हाला सांगता तुम्ही मोदी द्वेष करता. अरे नाही, मोदी त्या द्वेषाच्या लायकीचा आहे का? आम्ही आलेली सगळी सरकारं ठोकलेली आहेत. 75च्या आणीबाणीच्या याच्यात इंदिरा गांधीला ठोकले, पुढं या जनता दल नावाचा काही विकृत प्रयोग झाला त्यांना ठोकले, महाराष्ट्रात शरद पवार सत्तेत आले तेव्हा शरद पवारांना ठोकले. राजकारणी हे वैरी समजूनच जगलोय आम्ही. आणि वैरी म्हणजे खुनशीचे व्यक्तिगत वैरी नव्हे, तो समाजाचे वैरी. आणि त्यांना जाब विचारायचा पत्रकार म्हणून ते काम केलंय हो आम्ही. आम्हाला काय करायचंय कोणाचा द्वेष करून? जे दुसऱ्यांचा द्वेष करतात आणि द्वेष पसरवतात त्यांचा द्वेष आम्ही निश्चित करणार आणि ठोकणार. तर सगळ्यांना ठोकत आलं ना, सगळ्यांना. ते काँग्रेसवाले आहेत का, बीजेपीवाले आहेत का, राहुल गांधी आहे का, मोदी आहे का, काही फरक नाही पडत. या देशाचं सरकार संविधानानं, नियमानं आणि वैज्ञानाच्या दृष्टीनं चालतं का, असा साधा मुद्दा होता. काँग्रेसनं धर्मवाद वाढवला आणि त्या धर्मवादाच्या बळावर आत्ताचे धर्मवादी उघड
नग्न धर्मवादी सत्तेत आले. काँग्रेसचा छुपा धर्मवाद आणि जातवाद चालू होता सगळ्या देशभर. त्याची फळं म्हणून आत्ताचे उघड जातवादी आणि धर्मवादी सत्ताधीश बसलेत आणि ते पैसा कमावत आहेत. त्यांनी धर्मवादी असायला पण हरकत नाही, पण देशाच्या विकासाचं या प्रश्नांचं काय करणार आहेत ते. त्यामुळे कुठल्या सरकारांच्या विरोधात वगैरे नाही आहोत. द्वेष आम्ही कुणाचाच नाही करत. त्या लायकीचे नाही आहेत हे. ठोकतो धरून पण. आणि साधे प्रश्न आहेत हो. पोरं मारतायत ना. आरोग्य व्यवस्थेचं काय चाललंय इथं? एवढी भ्रष्ट आरोग्य व्यवस्था. 2016ला WHO अहवाल दिला होता की 58% भारतातले डॉक्टर्स हे बोगस आहेत. काही झालं का त्याचं? डॉक्टरांना प्रश्न विचारला पाहिजे, वैद्यकीय संस्थांना प्रश्न विचारला पाहिजे की तुमची कुठली संशोधनं चालू आहेत. प्रत्येक डॉक्टरला पत्र विचारलं पाहिजे की तू पेशंट तपासून आणि त्याला कुठल्याही गोळ्या टासून पैसे कमवतो तर संशोधन करतो का तू? डॉक्टरचं काम आहे की नाही संशोधन करायचं? की असलेल्या ज्ञानावर फक्त इंजेक्शनं ठोकायची आणि औषधाच्या कारखानदारांची औषधं विकायची. याचा औषधं विकणारा एजंट झालाय का तू? तू संशोधन करतो का? तुझी काही भर आहे का? तुझे काही पेपर्स आहेत का? याच्यावर सगळे डॉक्टर्स मिळून काही करतायत का? डॉक्टर लोकांचं काय चाललंय? वैद्यकीय सरकारच्या वैद्यकीय यंत्रणांचं काय चाललंय हे विचारूच, पण प्रत्येक डॉक्टरला जरा विचारा काय करताय का डॉक्टर संशोधन. आणि सगळ्यांना विचारा, सगळ्यांना विचारा. सगळ्या पॅथ्या जेवढ्या पॅथ्या आहेत ना त्यांना विचारा तुमचं काय मत आहे याच्यावर. आणि सगळे मिळून येऊन एखादं संमेलन घेऊन निष्कर्षाला येता का तुम्ही? मेळावा घेऊन, इथं छोटे छोटे मेळावे घेऊन सगळीकडचे निष्कर्ष गोळा करताय का तुम्ही? डॉक्टरांना विचारा पुढं काय संशोधन केलं. झाला तू अमुक अमुक पदवीचा, त्याच्या पुढं तू दिवा काय लावला तुझ्या क्षेत्रात? तुझं काम नाही का? तू जर तज्ज्ञ आहेस त्यातला, तुला आजार कळतात, रोग कळतात, विकार कळतात, तुला औषधं कळतात, तर तुझी काही भर घालणार आहे का नाही? का नुसते पैसे ओढून ओढून बिल्डिंगा बांधणार, हवेल्या बांधणार आणि मरणार? हे तर कर्मचारी पद्धतीचा धंदा झाला डॉक्टरचा. किती डॉक्टर दिसतात संशोधनात आणि कुठल्याही पॅथीचे. त्या आयुर्वेदवाल्यांनी काय केलंय का पुढे संशोधन? होमिओपॅथीवाले काय करतायत, ॲलोपॅथीवाले काय करतायत, आणखी काय ते युनानी बिनानी खूप ढिग आहे. आणि मग आता संख्याशास्त्रानुसार वगैरे वगैरे. अरे काहीतरी करा यार तुम्ही लोक. करा तुमच्या कुठल्या पॅथ्या असतील तर, पण पॅथी प्रयोग करते का, संशोधनं करते का आणि ती समाजासमोर मांडते का? आणि काही माणसं जगवण्याचा काही इलाज सांगते का? माणसांना औषधांपासून लांब ठेवण्याची काही पद्धती आहे का? माणसं दवाखान्यात नाही जाणार आणि औषधं नाही खाणार म्हणजे खरी आरोग्य सेवा? औषधं खपवणं कुठलीही प्रयोगाचे उंदीर. तो बिल गेट्स भारताला प्रयोगाचं उंदीर करून बसलाय आणि त्याच्यासारखे भांडवल चालते. रॉकफिल्ड आणि काय 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 नाव आहे त्यांची. ही सगळी जीव लॉबी भारताला स्वतःचं मजूर म्हणून पाहते. भारतात संशोधक तयार आहेत का कुठले? भारतानं काही संशोधन केलंय काहीतरी? कधी आपण बाहेर येणार आहोत? जगायला ना अन्न आणि औषधं लागतात आणि व्यायाम. याच्यावर बोलूया ना. त्या धर्मांनी काही होत नाही. मनशांतीसाठी धर्म नाही. जगात मनशांती कधी आली नाही धर्माच्या स्थापनेपासून. कधीच नाही. कुठलाच धर्म स्वस्थच नाही आहे. काल रेल्वेत एक बाई बसल्या होत्या आणि त्या नेत्यानावाच्या प्रेमात पडल्या होत्या. ते कोणीतरी अफवा उठून दिल्या किंवा काय खरी बातमी होती, नेत्यानाव मेला म्हणून. त्या काळजीत पडल्या होत्या, नेत्यानाव मेला काय म्हणून. चर्चा सुरू झाल्यावर लक्षात आलं की नाही, त्यांना नेत्यानाव मारायला नकोय. का? तर नेत्यानाव मुसलमानांना मारतोय. मुसलमानांना का मारतोय? तर त्या बाई म्हणाल्या की जगभरचे जीव आणि हिंदू हे संपवायचा कट आहे म्हणून. कुणी केला? तर त्यांचं काय भ्रम आहे कोणास ठाऊक. आणि त्या केमिस्ट्रीच्या मास्तरणीबाई होत्या. केमिस्ट्रीच्या मास्तरणीबाईला मी विचारलं याच्यावर काय आहे का इलाज? तुमच्या केमिस्ट्रीत कुठं दिसतं का कोरोनाच्या लशीनं? आणि त्यांची पोरगीच होती. ती पोरीची मैत्रीण वारली 20 वर्षाची. त्या दावादावानं मोदी आणि हिंदुत्व आणि हिंदू धर्म संपणार आहे आणि
नेत्यानं मेला तर हिंदू धर्म संपणार आहे वगैरे वगैरे. फार भन्नाट आहे. आणि त्यांच्या मुलीचंच मैत्रीण मेली होती. तर म्हटलं याच्यावर काय आहे का ताई, तुमचं काही काम आहे का? त्यांना धर्माचं पडलं होतं. मग मी विचारलं काय नाव बिव त्याच्यावरनं कळतं ना, तर त्या बहुजन होत्या, उच्चवर्णीय वगैरे नव्हत्या. त्यांच्यापर्यंत ही लाट आहे, त्यांनाही धर्म वाचवायचा आहे. त्या आपल्या पोरीच्या मैत्रीण मेलीविषयीची त्याबद्दल बोलायला तयार नव्हत्या. त्या फक्त दुखावटा व्यक्त करतात. कसं हो, काय देवाच्या मनात आहे हे. विज्ञान शिकवणारे मास्तरडे हे असल्या पद्धतीचं बोलणार. मला त्यांनी धर्म पाळणं आणि त्या धर्माची रक्षा करणं याच्याबद्दल काही बोलायचं नाही. पण त्यांच्या आयुष्याचं जे मुख्य काम आहे 99% ते हे होतं, तर ते सोडून त्या 99% धर्मात बुडालेले आहेत. 1% ते केमिस्ट्रीची प्राध्यापक करून त्याच्यावर जगत राहतात, पोट भरत राहतात, त्याच्यावर घरं त्यांचे 9-10 ठिकाणी घरं आहेत महाराष्ट्रात. पैसा खूप कमवला त्यांनी शिकवण्यात करून. पण त्यांचं याच्याबद्दल शून्य काम. आणि त्या स्वतःच्या खांद्याचा इलाज करायला कुठल्या तरी बुवाकडे गेल्या होत्या मराठवाड्यात. काय चाललंय म्हणजे शिक्षण म्हणजे तरी काय आपल्याकडे? शिक्षणानं इथं सुशिक्षित झालंय कोणी? शिक्षित होणं आणि सुशिक्षित होणं यात फरक आहे. अक्षरं येण्याला शिक्षित म्हणता येईल, अक्कल येण्याला सुशिक्षित म्हणता येईल. इथं डिग्र्या आहेत, अक्कल नाही. पदव्या म्हणजे अक्कल नव्हे. कशीही मिळवलेली गुंडाळी करून आपण खरं ज्ञान, खरं शिक्षण, खरं विज्ञान, खरं उपयोग. आणि विज्ञान म्हणजे भाऊ ते आपल्याकडं तो एक भोदू विधान आहे. ते हाणलंय बऱ्याच वेळा, मी लेखी पण हाणले आणि इथं व्हिडिओत पण हाणले. जिथं काय विज्ञान संपतं तिथून अध्यात्म सुरू होतं. बावळटांनो, अध्यात्म हेच विज्ञान आहे मुळात. विज्ञान कधी संपत नसतं. ते अखंड चालत राहतं, चालतच राहणार. आणि ते पृथ्वीच्या अंतापर्यंत, ब्रह्मांडाच्या अंतापर्यंत चालत राहणार. ते अध्यात्म सतत बदलत असतं. नवा देव आला की नवा अध्यात्म. आणि देवांना काही ढिगार आहे ना. कोणी कुठलाही धर्म काढतं, कुठलाही देव काढतं. मी नावाचा धर्माच्या स्थापन करायला निघालो होतो. मी एकदा कोर्टात जाण्याची वेळ आली होती आणि मला आमचे वकील म्हणाले, मोठे वकील होते, अतिरेक्यांना फासावर चढवणारे, ते आमचे मित्र वगैरे होते. ते म्हणाले कधीतरी धर्माची चौकशी करतील हे लोक तुमच्या. तर मी म्हणाल ठीक आहे, मी नावाचा धर्म सांगतो. म्हणे हा कुठला धर्म आहे? म्हटलं आहे, संविधानाने सवलत दिली आहे ना, तुम्ही तर स्वतः धर्म सुद्धा स्थापन करू शकता. तर मी सांगेन म्हटलं कोर्टात, माझं नाव माझा धर्म त्याचे धर्म संस्थापक कोण आहेत? मी स्वतःच. आणि अनुयायी कोण आहेत? मी स्वतःच. आणि धर्माचा प्रसार करणार आहात का? झाला तर झाला, नाही झालं तर ठीक आहे. नाहीतर जग तसंही ढच आहे, तर आपोआपच हे लोक माझ्या धर्मात आहेतच. म्हटलं कधी आपण संशोधन करणार? कळवळून विनंती आहे, ही जी पोरं मरतायत ना, यांच्यावर काही काम करा व्यापक. सगळीकडे बातम्या होऊ द्या, सगळीकडे अहवाल येऊ द्या, चर्चा होऊ द्या, औषध योजना, उपाय, कसं वाचवायचं यांना, याच्यावर खूप मोठं व्यापक काम सगळ्या समाजानं मिळून केलं पाहिजे. सोशल मीडियानं केलं पाहिजे, वर्तमानपत्रांनी, प्रसारमाध्यमांनी, सगळ्यांनी उतरलं पाहिजे. तुमच्यावरही पाळी येणार आहे, सावध व्हा. सगळे मिळून काम करूया ना. ते धर्म जात वगैरे ठेवूया ना बाजूला थोडा वेळ. काही 5-10 वर्ष तरी सुट्टी घ्या. एकदा आराम करा. आराम करून मेंदून विचार करा या गोष्टीचा. धर्मजात कुठेही मरत नाहीत ना, मरू देऊ नकाच. पण 5-6 वर्ष विश्रांती द्या त्या धर्मांनाही आणि जातींनाही, आणि स्वतःही विश्रांती घ्या. आणि मेंदू जरा खुले करा. त्यातनं ती जी सगळी हागणदारी झाली आहे तुमच्या मेंदूची धर्म आणि जातीनं, थोडी हागणदारी 5 वर्ष बाजूला ठेवा. 5 वर्ष नुसता खुल्या दिलानं विचार करा की चाललंय काय. इथल्या शेतीच्या प्रश्नाचं, आरोग्याच्या प्रश्नाचं, शिक्षणाच्या प्रश्नाचं, हे जी पोरं मारतायत त्याचं, अचानक अकाली मारतायत पोरं, इथल्या गरिबीचं. जरा 5 वर्ष विचार करू, एकत्र येऊ सगळ्या देशानं, भारतीय होऊ. आणि मग 5 वर्षांनी घ्या वाटल्यास. तुम्हाला जर वाटलं की हा उपयुक्त आहे हागणदारी, तर ती हागणदारी परत घ्या डोक्यात बसून आणि चलण्या दो. धन्यवाद.